पुणे खराडीतील एका आलिशान फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या रेव पार्टीवर पुणे गुन्हे शाखेने शनिवारी रात्री 3:30च्या सुमारास धाड टाकली आणि थरकाप उडवणारे प्रकार उघडकीस आले. पार्टीत अंमली पदार्थ, दारू व हुक्क्याचा वापर होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी 3 महिलांसह 5 पुरुषांना ताब्यात घेतले असून त्यामध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचाही समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. धाडीनंतर रेव पार्टीचा व्हिडिओ देखील समोर आला असून त्यात नशेच्या वातावरणात सहभागी असलेल्या युवक-युवतींचे दृश्य स्पष्टपणे दिसत आहे. पोलिसांनी खेवलकर यांच्या घरी छापा टाकून मोबाईल व लॅपटॉप जप्त केला असून तपास अधिक खोलवर सुरू आहे. यावर राज्याचे राजकारण मात्र चांगलेच तापले आहे. एकनाथ खडसे यांनी प्रथमच प्रतिक्रिया देताना म्हटले, हे होणारच होते, आधीच माहिती होती, माझ्या जावयाला अडकवण्याचा कट रचला जात आहे. त्यांनी या प्रकरणाला राजकीय वास आहे हे नाकारता येणार नसल्याचेही स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर गंभीर सवाल उपस्थित करत म्हटले, हनी ट्रॅप प्रकरणात सरकारला अडचणीत आणणाऱ्या खडसे कुटुंबावर ही कारवाई राजकीय हिशोब चुकतं करण्यासाठी तर नाही ना. त्यांनी कायदेशीर चौकशीची गरज मान्य करत तपास पारदर्शक व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. गिरीश महाजन यांनी खडसेंवर निशाणा साधताना टोला लगावला. खडसेंनी आपल्या जावयाला आधीच अलर्ट करायला पाहिजे होतं. सगळं उद्योग चालवणारे हेच आहेत हे समोर आलंय. शिवसेना उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी तर भाजपवर थेट आरोप करत म्हटले, भारतीय जनता पार्टी म्हणजेच रेव पार्टी. खडसे सरकारवर तुटून पडले म्हणून आता शिक्षा भोगत आहेत. सध्या हे प्रकरण फक्त गुन्हेगारी चौकशीपुरते न राहता राज्याच्या राजकारणात नवे वादळ निर्माण करत आहे. पोलीस तपास पुढे काय उघड करतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.